नमस्कार, मी शैलजा जोगल. स्पॉटलाइट बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सकल मराठा समाजातर्फे राज्यभरात मराठा मोर्चे काढले जात आहेत. येत्या 15 ऑक्टोबरला कोल्हापूरमध्ये तर 16 ऑक्टोबरला ठाणे आणि चिपळूणमध्ये मोर्चा काढला जाणार आहे. त्यासाठी सध्या जय्यत तयारी सुरू आहे. या मोर्चामध्ये खंड पडू नये म्हणून बदलापुरातही काल भव्य असा मोर्चा काढण्यात आलाय. विशेष म्हणजे हा पहिला शहरस्तरीय मोर्चा होता. हे मोर्चे जरी मराठा समाजाचे असले तरी त्याला इतर समाजांचाही पाठिंबा लाभतोय. हे विशेष. या संदर्भातला आढावा आजच्या स्पॉटलाइट मध्ये आपण घेणार आहोत. ठाण्यातील मराठा क्रांती मोर्चाची तयारी सुरू असतानाच ठाण्यातील मातंग फेडरेशनच्या वतीनं देखील मोर्चाला पाठिंबा देण्यात आलाय. ठाण्यातील मोर्चात सहभागी होणाऱ्या मोर्चेकरांना पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. ठाण्यातील या मोर्चामुळे बहुजन समाज आणि मराठी समाज यांच्यात कुठलाही तेढ निर्माण होणार नसल्याचं देखील यावेळी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय. राज्यभरामध्ये मराठा क्रांती मोर्चा निघत असताना ठाण्यामध्ये देखील 16 ऑक्टोबरला मोर्चा निघणार आहे. पुरोगामी मुस्लिम संघटनांनी पाठिंबा दिल्यानंतर याच मोर्चाला आता मातंग फेडरेशनच्या माध्यमातून पाठिंबा मिळणार आहे. माझ्याबरोबर काही त्यांचे सदस्य आहेत. नेमकं त्यांच्याकडनं जाणून घेऊया. समीर, काय नेमकं कारण आहे? सगळे बहुजन एकत्र आलेले आहेत, मराठा मोर्चाला पाठिंबा देत आहेत. काय सांगाल या संदर्भात? तुम्ही कशा प्रकारे समर्थन करतात? मातंग फेडरेशन तर्फे 16 तारखेला बहुजन समाज हा मराठ्यांबरोबर त्यांच्याबरोबर मुका मोर्चाला सामील होणार आहे. कारण की बहुजन मराठा हे आम्ही जातीवाद कधी केला नाही. कारण की आम्ही लहानपणापासून आम्ही सगळे एकत्रच वावरत आहोत. त्याच्यामुळे आमचा पूर्णपणे मराठा आरक्षणाला पाठिंबा राहणार आहे. त्यांच्या मुका मोर्चाला पण पूर्णपणे पाठिंबा आम्ही देत आहोत. त्याचप्रमाणे आम्ही त्यांच्यामध्ये पाणी वाटप वगैरेचा कार्यक्रम पण ठेवणार आहे. आमच्या बहुजन समाजातर्फे मराठा क्रांती मुका मोर्चाला पाणी वाटप करण्यात येणार आहे. कुठेतरी आरक्षणाचा मुद्दा घेऊन मराठी हे जे मोर्चे निघतात, तुम्ही देखील बहुजनात, काय तुमचा आक्षेप आहे काय संदर्भात? नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये बरोबर जे आरक्षणाच्या विभागण्या केल्या त्या बरोबर आहेत. फक्त ज्या आम्ही बाबासाहेबांच्या संविधानावर विश्वास ठेवतो तेवढंच मी बोलतो. माझ्यावर देखील इतर काही बहुजन आहेत, नेमकं त्यांच्याकडे जाणून घ्या. काय वाटतंय? 16 तारखेला मोर्चा निघतो, तुम्ही देखील सहभागी होणार आहात. काय सांगाल? मराठ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत का? त्यांच्या मागण्या योग्य आहेत मला आणि मलाच असं नाही तर बहुतेक सर्वच जाती जमात जेवढे काय असतील, दलित, त्यानंतरला मातंग समाज, या सर्वांनाही ते कळून चुकलेलं आहे. ज्याप्रमाणे त्यांना आरक्षण आहे, इतर समाजांनाही बहुतेक लोकांना आरक्षणाची गरज आहे. पण त्यांचं आरक्षणासाठी ते कधीही मराठा आरक्षणासाठी ते ST NT यांचं आरक्षण हिरकावून घेऊन त्यांना आरक्षण मिळणार नाही, ह्याच्यावरही आमचा ठामपणे विश्वास आहे. यांनी ह्याची दखल स्वतः मुख्यमंत्री आणि जे काही पक्षात असतील, सत्ताधारी पक्षामध्ये ते स्वतः घेतील, असा माझा ठाम विश्वास आहे. आणि बाबासाहेबांच्या संविधानावरती तर सर्व पूर्ण देशाला विश्वास आहे. आणि यासाठी जे काही आमच्या समाजाकडून करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करू. आणि दुसरी गोष्ट अशी मी सांगू इच्छितो की जे कोणी मराठा आणि दलित मातंग समाजामध्ये जे काही भांडणं किंवा ते बोलतो ना विभाग करण्याचा प्रयत्न करत आहे, यांना मोडून टाकण्याचा प्रयत्न आम्ही चालू केलेला आहे. आणि हे यशस्वी करून मराठ्यांना आरक्षण आणि त्यांचे इतर काही अट्रॉसिटी वगैरे जे काय आहे त्यासाठी आम्ही सहकार्य करू. इतर देखील काही बहुजन माझ्यावर आहेत. मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत, मराठी देखील माझ्यावर आहेत. काय सांगाल? तुम्ही देखील सहभागी होणार आहात. कशा प्रकारचा मोर्चा असणार आहे? काय तुमची मागणी आहे? आणि कुठेतरी बहुजन आणि मराठा असा वाद निर्माण होतो असं तुम्हाला वाटते का? नाही, अजिबात नाही. बहुजन आणि मराठा, कारण मराठ्यांचा जो मूळ मुद्दा आहे आरक्षणाचा, तो बहुजनांना पूर्णपणे माहिती आहे. कारण बहुजनांचा आरक्षणाचा टक्का कमी करून मराठ्यांना आरक्षण नको आहे. आजपर्यंत ज्या शिवछत्रपतींच्या मराठा समाजाने इतर समाजाच्या हितांचं आणि कर्तव्यांचं रक्षण केलं, त्याच मराठा समाजावर आज स्वतःच्या हक्कासाठी भांडण्याची वेळ आलेली. हे तर खरं महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. पण आता आरक्षणामुळे जर मराठ्यांच्या जो वर्ग गरीब आहे त्यांचं जर हित होत असेल तर आरक्षण न देण्याचं सरकारला काही कारणच नाही.
आरक्षण हे मिळालंच पाहिजे इतरांप्रमाणे त्यांना सुद्धा. मातंग फेडरेशनचे काही सदस्य किंवा कार्यकर्ते यामध्ये सहभागी होऊन या मोर्चाच्या वेळेस त्या मोर्चेकऱ्यांना जी काही व्यवस्था लागणार आहे त्याची देखील ते लोक दखल घेणार आहेत. समीर, काय नेमकं आपण मदत करणार आहोत त्या मोर्चाच्या दिवशी? पाणी वाटपाचा कार्यक्रम घेणार आहे, जेणेकरून तहानलेले जे आपले मोर्चेकरी असतील त्यांना पाण्याची सुविधा आम्ही करून देणार आहोत. एकीकडे आरक्षणावरनं वाद सुरू असताना दुसरीकडे मात्र आता मातंग फेडरेशनच्या माध्यमातून देखील बहुजन आता या मोर्चात सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे मातंग फेडरेशनच्या वतीनं या मोर्चाचे सहभागी होणारे बांधव आहेत त्यांना पाण्याची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे. विकास काटे, साम टीव्ही, ठाणे.